रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय। हिस्ट्री ऑफ देवगड सिरीज। नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा गिरी रामेश्वर येथे सहर्ष स्वागत करतो। आणि हिस्ट्री ऑफ देवगडचा हा आपला 8वा पार्ट आहे मित्रांनो। आणि हा पार्ट आवडला नक्की एक लाईक करा। आणि हा पुरातन हे जे रामेश्वर मंदिर आहे कशा प्रकारे निर्माण झाले हे आपण बघूया। आणि इथून 50 फूट खोल खाली हे मंदिर आहे आणि पूर्ण कातळामध्ये कातळ कोरून खाली बनवलेलं आहे मित्रांनो। आणि हे स्वयंभू असं मंदिर आहे। आणि हे मंदिर आवडलं नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या जॉईंट व्हा। आणि ही सिरीज कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा। चला जाऊया थेट मंदिरामध्ये। तर मित्रांनो आपण आता हे आता समोर दिसते मुख्य प्रवेशद्वार आहे बघा। चला इथे आता वर जाऊ आपण। इथून बघा कसं दिसतंय कमानी। आणि पूर्ण हे बांधकाम बघा शिवकालीन आहे मित्रांनो। तर मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हे आता बघा तुम्ही इथे 50 फूट खोल म्हणजे खाली हे शिवकालीन मंदिर आहे। ह्या साईडला बघा देवगड परिसर आहे आणि ह्या साईडला मित्रांनो विजयदुर्ग। चला तर मित्रांनो आपण कमानी बघितली, आता आपण खाली जाऊ आणि मंदिरामध्ये प्रवेश करू आणि मंदिर किती खाली आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करू। चला आता या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली याबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि तज्ज्ञ आहेत आणि इतिहासकार यांच्यात मतभेद आहेत। कारण काहींचं म्हणणं आहे ह्या मंदिराची स्थापना 12व्या शतकात झालेली आहे, तर काहींचं म्हणणं आहे की म्हणजेच दंतकथा सांगितली जाते। तुळाजी आंग्रे म्हणजेच सकरेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र नेहमी श्री कुंकेश्वराचं दर्शन घ्यायला जायचे। तर ते विजयदुर्गवरून अनेकदा पायी दर्शन घ्यायला जायचे। काही कारणास्तव त्यांना जाता आलं नाही। त्यावेळी त्यांना त्या काळात स्वप्नात दृष्टांत झाला, एक काम कर, विजयदुर्गवरून तोफेचा गोळा टाक, जो ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मी प्रकट होईन, असा श्रीदेव रामेश्वर म्हणजे शंभू महादेवानी स्वप्नात दृष्टांत सांगितलं। त्यांनी तोफेचा गोळा विजयदुर्गवरून टाकला। विजयदुर्ग येथून 3 ते 4 किलोमीटर लांब आहे, तिथून तो टाकला आणि जो ज्या ठिकाणी येऊन पडला तो तिथे नंतर श्री स्वयंभू महादेवाची पिंडी इकडे प्रकट झाली।
मात्र आता तुळाजी आंग्रे म्हटलं तर 17व्या शतक आपल्याला म्हणता येईल. ग्रामस्थ यांच्या मते किंवा काही अभ्यासकांच्या मते 12व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली, तर दंतकथेप्रमाणे 17व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली असा आपण म्हणू शकतो. अर्थात भविष्यात काळात त्याच्यावर अभ्यास होईल. आता मित्रांनो आपण खाली आलो आणि ह्या ठिकाणी बघा एक कशी परिस्थिती झाली आहे ती, म्हणजे झाडं वगैरे आल्यात नाही, त्याच्यामुळे हे दगडांची हालत बेकार झालेली आहे बघा. चिरा वगैरे गेलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि इकडे पण बरेचसे झाडं वाढलेली आहेत, त्यामुळे ही ढासळण्याची शक्यता आहे. तर खाचं दिसत आहेत ना, त्या ठिकाणी बघा खाली आहेत ते. असे प्रत्येक ठिकाणी दिसणार तुम्हाला. ते त्यावेळी पंत्या वगैरे ठेवण्यासाठी दीप प्रज्वलन करण्यासाठी ठेवलेले आहेत. पैशाने स्वखर्च कर्षणाच्या वर्गवारीप्रमाणे हे गटामध्ये पडतं. त्यामुळे ह्या मंदिराला शासन निधी पुरवत नाहीत. तर हे बघा या साईडचं तर पूर्ण कोसळलेलं आहे. तर हे बघा, कारण हे झाडांमुळे पूर्ण हे ढासळत चालले बघा, बघू शकता तुम्ही. हा पूर्ण भाग आहे ना बघा समोरचा ढासळत चालला आहे. तर मित्रांनो आपण फायनली ज्या ठिकाणी घंटा आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि ह्याचा पण इतिहास आहे मित्रांनो, तो तुम्हाला सांगतोच. काय इतिहास आहे तोही तुम्हाला समजेलच. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. विजयदुर्गचे शेवटचे सरसेनापती होते आनंदराव धुळप यांनी हे बांधून घेतले आहे. मंदिरात प्रवेश करताना ही घंटा दिसते समोर, तुम्हाला दिसते घंटा बघा. मला झूम करून दाखवतो बघा. हेच विजयाचं चिन्ह आहे. त्यावेळी त्यांच्यानी घंटा मित्रांनो केलं होतं ते पुरातन अशी. त्याला सुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे. आनंदराव धुळप हे जे होते तर त्यांनी पोर्तुगीजांचे संतान नावाचे जहाज आणि त्याच्यासोबत त्यांच्या ताफ्यातील 19 जहाज होती आणि इंग्रजांचे रेझर आणि त्यांच्या सोबत असलेली 4 जहाज अशी जप्त केली होती. आनंदराव धुळप आणि आरमारा मराठा यांनी त्यापैकी कुठल्या त्या जहाजाची ती घंटा जप्त करण्यात आली होती. त्याचे विजय चिन्ह म्हणून ही या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी लावण्यात आली होती. त्याच्यामुळे मंदिरात प्रवेश करताना मराठा आरमाराचे विजय चिन्ह आहे आणि हे आपल्या येथे स्वागत करतं मित्रांनो. तर मित्रांनो वरून बघा आपण ज्या ठिकाणी घंटा आहे त्या तिथून पायऱ्या आहेत तिथून, आणि मंदिर बघा कसं वाटतंय वरून. तर मित्रांनो हे आता तुम्हाला 7 दीपस्तंभ दिसत आहेत बरोबर ना, आणि हे मंदिर आहे. तर मित्रांनो 7 दीपस्तंभ आहेत. दीपस्तंभाची काय कहाणी आहे तर हा जो गिरिये गावचा भाग आहे, रामेश्वर मंदिर हा गिरिये गावचा भाग आहे. त्यावेळी काळ संवेदनशील होता. म्हणजेच जवळच आपलं विजयदुर्ग म्हणजेच विजयदुर्ग गोदी, विजयदुर्ग किल्ला, आणि गोदी अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. विजयदुर्ग किल्ला 4 किलोमीटर अंतर आहे. त्याच्यामुळे हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. या भागात प्रवेश करताना एखाद्या वाटसरू प्रवेश केल्यानंतर इथे राहण्याची परवानगी लागत असे. आणि 7 मानकरी होते. मग समजा एखाद्या वेळी रात्री आला एखादा वाटसरू तर तो मंदिरात येते थांबायचा. सकाळ झाल्यानंतर त्या गावचा ज्या दिवशी जो मानकरी असेल त्याला भेटून मी का आलो आणि माझा येण्याचे प्रयोजन काय, कोणाकडे राहणार आहे, मला राहण्याची परवानगी द्या, अशा प्रकारे
त्यांना ती परमिशन घ्यावी लागत होती. तर त्या दिवशी त्या गावचा मानकरी नेमका कोण आहे हे कसं कळायचं? हे 7 दीपस्तंभ आहेत, ते प्रत्येक मानकरी आहेत त्याच्या शिरसावर त्याच्या वरच्या भागावर काही चिन्ह दिलेली आहेत. प्रत्येक मानकऱ्याचे त्यांचे जे चिन्ह असेल त्याप्रमाणे चिन्ह आणि दीपस्तंभाची उंची पाहिलात तर ती वेगवेगळी आहे. मानकऱ्यांचा जसा मान आहे तशाप्रमाणे उंची तिथे ठेवलेली आहे. आता हे फार उंचावर चिन्ह असल्यामुळे आपल्याला फार सखोल त्याची माहिती घेता येणार नाही. ज्या दीपस्तंभावर पंत्या प्रज्वलित केल्या असतील त्या दिवशी तो मानकरी गावात आहे असं समजायचं. मग पुजारी दीपस्तंभाकडे पाहायचे. मग त्या दिवशी वाटसरूकडून सांगायचं की यावेळी ह्या दिवशी हे मानकरी गावात आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि त्यांची पुढची व्यवस्था जाऊन घ्यायची. आणि दीपस्तंभाचा एकूणच इतिहास आहे. आणि हे मंदिर आहे, तुम्हाला वरूनही दाखवतो. हे दीपस्तंभ आहेत बघा. मंदिर कसं वाटलं ते. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. तर मित्रांनो बघा, आपण आता सभा मंडपामध्ये आलो आहोत आणि एकदम पुरातन असा बांधकाम आहे आणि पूर्ण लाकडाचे खांब आहेत. तर मित्रांनो आपण आता सभागृहामध्ये आहोत आणि मस्त की नक्षीकाम वगैरे केलेले प्रत्येकाच्या ठिकाणी खांब पाहायला भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो ही पुरातन खिडकी आहे, अजूनही जशाक तशी ठेवलेली आहे मंदिराच्या ट्रस्टने वगैरे. चला मित्रांनो आपण आत जाऊया. आणि इथूनच आणि आपल्याला गाभाऱ्यामध्ये जायला भेटत नाही मित्रांनो, तुम्ही आलात तर बाहेरूनच दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला रामेश्वराची नंदीवर बसलेली मूर्ती पाहायला भेटते आहे तुम्हाला आणि पूर्णपणे चांदीची आहे. मित्रांनो हे आता शिवकालीन आहे, नंदी आहे बघा.
त्या काळाचा शिवकालीन असा नंदी आहे मित्रांनो. गणपती गजाननची शिवकालीन काळी पाषाणी मूर्ती आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो आपण आता श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेणार आहोत. तुम्ही पण दर्शन घ्या. श्रीदेव रामेश्वराचं. तर मित्रांनो हे पेशवेकालीन सभामंडप आहे ना, पेशवेकालीन आहे. आणि ही गाभारा आहे तो शिवकालीन आहे. मित्रांनो ह्या ठिकाणी कौलप्रसाद लावले जातात आणि तुम्हाला लावायचे असेल तर नक्की इथे लावू शकता. तर मित्रांनो हा सभा मंडप आहे गंगाधरराव पेशवे यांच्या काळातला आहे. त्यांनी बनविलं आहे आणि त्यांच्या काळी हा 14 खांब होते. म्हणजे हेच खांब दिसते समोरचे लाकडी खांब. आणि ज्यावेळी जीर्णोद्धार होता ना त्यावेळी 2 खांब वाढवण्यात आलेले आहेत. म्हणजे एकूण 16 खांब आहेत. जुन्या काळाची शैली जशाक तशी ठेवलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आपण आता श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेतलं. चला तर आपण जाऊया जी आंग्र्यांची समाधी आहे त्या ठिकाणी. चला तर आता आपण पुरातन महाभारत आणि रामायण महाग्रंथ काव्य झाले ते भिंतीचित्र रेखाटलेली कोसे पद्धती चित्र आहेत ती आपण पाहूया. पण थोडी अस्पष्ट दिसणार आहे आपल्याला. भिंतीचित्र ज्या भिंतीचित्रासाठी आपण प्रसिद्ध आहे बघा, हे भिंतीचित्र आहेत. आणि यांच्या यांनी फोटो मारून पण ठेवलेले आहेत ट्रस्टने वगैरे. हे बघा हे सर्व भिंतीचित्र तुम्हाला पाहायला भेटणार ह्या रामेश्वर मंदिरामध्ये. हे बघा काहींनी ढासळले आहेत त्याच्यामुळे चारही बाजूला तुम्हाला अशीच भिंतीचित्र पाहायला भेटतील वेगळ्या प्रकारची. आणि हा आपला अनमोल ठेवा आहे तो जपला पाहिजे. आणि हे रामेश्वर मंदिर ट्रस्ट आहे ना गिरीचं, हे जपत आहे ही गोष्टी. मित्रांनो ही तट दिसते, तट बांधणी म्हणजे पूर्ण संरक्षण भिंत दिसते समोर तुम्हाला. ही संपूर्ण भिंत आहे ना संभाजी आंग्रे यांनी बांधलेली आहे. आणि त्यांचीच मागे मंदिराच्या एका साईडला मागच्या बाजूला म्हणजे साईडला समाधी आहे. तिथे आपण जाऊया. तर मित्रांनो ह्या ठिकाणी प्रवेश करूया. तर मित्रांनो संभाजी आंग्रेंची समाधी आहे. आपण आज जाऊया. तर आपण पवित्र ठेवूया, आज जाऊया नको. ही त्यांची समाधी आहे या ठिकाणी. मित्रांनो हे समाधी स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्याने एक मोहीम हाती घेतलेली आहे. आणि या ठिकाणी हे स्मारक परत बांधण्याचा जबाबदारी घेतलेली आहे मित्रांनो. आणि यासाठी तुम्ही सढळ हस्ते मदत करू शकता, कारण हा शिवकालीन आणि ठेवा जपला पाहिजे आपण. तर मित्रांनो रामेश्वर मंदिर गिरी हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. आणि गिरी गावचे किंवा विजर्ग गावचे असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चांगले कमेंट करा. आणि बोला जय रामेश्वर. चला असा भेटूया आता का पुढच्या व्हिडिओमध्ये.